गुड मॉर्निंग गाइज ऑल ऑफ यू. या व्हिडिओपासून आपण एमकॉमचा अमलगमेशन अँड ॲब्सॉर्प्शन नावाचा जो टॉपिक आहे तो इथं स्टार्ट करणार आहे. त्या फर्स्ट लेक्चरमध्ये आपण या टॉपिकचं इंट्रोडक्शन बघणार आहे आणि देन त्याच्यानंतर याचे जे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स आहेत ते बघणार आहे. सो जसं की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, ह्या इंट्रोडक्शनच्या काही नोट्स आपण बनवलेल्या आहेत. यामध्ये फर्स्ट बघा, टॉपिकचं नाव आहे अमलगमेशन अँड ॲब्सॉर्प्शन ऑफ कंपनीज. आता पहिली गोष्ट, या दोन्ही टर्म्स आपल्यासाठी नव्या आहेत. अमलगमेशन म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे आणि ऍब्सॉर्प्शन म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे. तर पहिली गोष्ट बघा, आपण अमलगमेशन किंवा बिझनेस कॉम्बिनेशन आधी बेसिकली काय असते हे बघूया. तर जसं की इथं लिहिलंय, जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा अधिक कंपन्या एकत्र येतात आणि एकाच व्यवसाय घटकाखाली काम करतात, म्हणजे त्या दोन्ही कंपन्या एकत्र येऊन काम करणार आहेत, त्याला म्हटलं जातं बिझनेस कॉम्बिनेशन. ओके, त्याला म्हटलं जातं बिझनेस कॉम्बिनेशन. म्हणजे बेसिकली काय होणार आहे की एक कंपनी ए लिमिटेड आणि दुसरी कंपनी आहे बी लिमिटेड. तर उद्यापासून त्या दोन्ही कंपन्या एकत्र येऊन काम करणार, तर त्याला आपण काय बोलणार आहे, बिझनेस कॉम्बिनेशन. ओके. नाव ह्याचे तीन प्रकार आहेत. एक बिझनेस कॉम्बिनेशनचे बेसिकली तीन प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे त्याला आपण बोलतो अमलगमेशन, दुसरा प्रकार आहे त्याला आपण बोलतो ऍब्सॉर्प्शन आणि तिसरा प्रकार आहे त्याला आपण बोलतो एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन. ओके. तिन्ही प्रकारांचा अर्थ जो आहे तो थोडा थोडा वेगळा आहे. तो काय आहे हे आपण लगेचच इथं समजून घेणार आहे. सो आय होप तुम्हाला समजलं असेल की बिझनेस कॉम्बिनेशन म्हणजे काय. तर दोन किंवा त्याच्यापेक्षा अधिक कंपन्या एकत्र येतात आणि ते आपला व्यवसाय जो आहे तो कंटिन्यू करतात, त्याला आपण बिझनेस कॉम्बिनेशन म्हणतो. आणि त्याचे तीन प्रकार, एक अमलगमेशन, एक ऍब्सॉर्प्शन आणि तिसरा आपण बघितला एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन. सो नाव यामध्ये फर्स्ट आहे तो आहे तुमचा अमलगमेशन. आता अमलगमेशन म्हणजे काय, तर अमलगमेशन म्हणजे मित्रांनो, दोन किंवा अधिक कंपन्या एकत्र येऊन नवीन कंपनी स्थापन करतात आणि त्या केसमध्ये जुन्या ज्या कंपन्या असतात त्या बंद होतात. ओके. म्हणजे बघा, फॉर एक्झाम्पल इथे एक उदाहरण दिलेलं आहे की पहिली कंपनी आहे जिचं नाव आहे ए लिमिटेड, दुसरी कंपनी आहे तिचं नाव आहे बी लिमिटेड आणि ह्या दोन कंपन्या एकत्र आल्या आणि त्यांनी एक कंपनी स्थापन केली सी लिमिटेड. म्हणजे त्यांचा पुढचा जो बिझनेस असणार आहे तो सी लिमिटेड या नावानं तिथं असणार आहे. ओके. ह्या केसमध्ये ए लिमिटेड आणि बी लिमिटेड जी आहे ती पूर्णपणे मित्रांनो बंद होणार आहे आणि न्यू कंपनी जी आहे ती सी या नावानं जी आहे ती पुढं चालू राहणार आहे. आणि हेच इथं वैशिष्ट्यामध्ये हे दिलेलं आहे की नवीन कंपनी यामध्ये स्थापन होते, जुन्या कंपन्या लिक्विडेट होतात याचा अर्थ त्या बंद होतात. आणि तिसरं, असेट्स आणि लॅबिलिटीज नवीन कंपनीकडे ट्रान्सफर होतात. म्हणजे ए चे, बी चे जे काही असेट्स आहेत, ज्या काही लॅबिलिटीज आहेत, त्या मित्रांनो काय होतात, नव्या कंपन्याकडे, नवी कंपनीकडे म्हणजे सी कडं त्या केसमध्ये काय होणार आहे, ते ट्रान्सफर होणार आहे. सो दिस इज युअर अमलगमेशन. ओके. आता याच्यानंतर पुढचा आपण भाग बघितलेला होता तो आहे तुमचा ऍब्सॉर्प्शन. आता ऍब्सॉर्प्शन म्हणजे काय, तर ऍब्सॉर्प्शन मध्ये एक कंपनी स्वतःला दुसऱ्यामध्ये विलीन करते. ओके. एक कंपनी स्वतःला दुसऱ्यामध्ये विलीन करते. समजा दोन कंपन्या आहेत, एक आहे ए आणि दुसरी आहे बी. ओके. आणि इथं काय ठरवलं की बी कंपनी जी आहे ती बी कंपनी स्वतःला काय करेल, स्वतःला ती विकेल. ओके. स्वतःला विकेल कोणाला, ए लिमिटेडला. म्हणजे आपण जसं बाजारात जाऊन एखादी वस्तू खरेदी करतो त्याप्रमाणे ए लिमिटेड या कंपनीनं बी लिमिटेड या कंपनीला विकत घेतलंय. त्यांच्यात जी काही प्राइस ठरलेली आहे त्यानुसार त्यांनी त्याला काय केले, विकत घेतले. ओके. मग ह्या केसमध्ये काय होतंय की ए लिमिटेडचा जो पुढचा बिझनेस आहे तो असाच चालू राहतो. ओके. एचा जो व्यवसाय आहे तो पुढे तसाच चालू राहतो. बी लिमिटेड कंपनी मात्र ह्या केसमध्ये काय होणार आहे, बंद होणार आहे. बघा, अमलगमेशन आणि ऍब्सॉर्प्शन मध्ये फरक तुम्हाला समजतोय का. अमलगमेशन मध्ये काय होत होतं, ए प्लस बी असं मिळून ते नवीन नाव ठरवत होते सी. या केसमध्ये काय होतं की ए लिमिटेड जी आहे ती बी लिमिटेडला खरेदी करते, त्यामुळे बी लिमिटेड पूर्णपणे बंद होते आणि एचा जो बिझनेस आहे तो तसाच पुढे काय होणार आहे, तिथं कंटिन्यू राहणार आहे. ओके. तर हेच इथं तुम्हाला एका उदाहरण ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. आता नेक्स्टला आपण बघूया की ह्याची नेमकी वैशिष्ट्ये काय आहेत ऍब्सॉर्प्शनची. मित्रांनो, ऍब्सॉर्प्शन मध्ये काय होतं की कुठलीही नवी कंपनी तयार होत नाही. दोन पैकी एक कंपनीचे बिझनेस जो आहे तो तसाच पुढे तिथं काय होतं, चालू राहतो. सेकंड, एक कंपनी म्हणजे आपण बोललो त्याप्रमाणे अस्तित्वात राहते आणि दुसरी कंपनी तिथे काय होते, समाप्त होते किंवा आपण ह्याला काय बोलू शकतो, लिक्विडेट होते. ओके. आता बघा, तुमच्या पहिला क्वेश्चन जो असतो पेपरमध्ये एमसीक्यूचा, त्याच्यासाठी हे थेरॉटिकल बॅकग्राऊंड हे जास्त इम्पॉर्टंट आहे. किंवा प्रॉब्लेम सोडवताना सुद्धा तुम्हाला समजलं पाहिजे की तो प्रॉब्लेम अमलगमेशनचा आहे का ऍब्सॉर्प्शनचा.
तर ह्याच्यासाठी सुद्धा ही गोष्ट महत्वाची तिथं मित्रांनो आहे. ओके. देन थोडासा इथं परत अमलगमेशन आणि ऍब्सॉर्प्शन मध्ये फरक जो आहे तो तुम्हाला इथं सांगितलेला आहे की अमलगमेशन मध्ये काय होते बघा. तर पहिली गोष्ट ऑन दॅट बेसिस त्याचा काय ठेवलाय, तर पहिली गोष्ट त्यामध्ये दिली की न्यू कंपनी. अमलगमेशन मध्ये नवीन कंपनी तयार होते, ऍब्सॉर्प्शन मध्ये नवी कंपनी तयार होत नाही. ओके. सेकंड, नंबर ऑफ कंपनीज. नंबर ऑफ कंपनीज किती लागतील जर तुम्हाला अमलगमेशन करायचं असेल किंवा ऍब्सॉर्प्शन करायचं असेल तर नंबर ऑफ कंपनीज इथं 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असू शकतात. बघा मित्रांनो, एका समान क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या 4 कंपन्या आणि त्या चौघांनी ठरवलं की आपण उद्यापासून एकत्र येऊया आणि आपला व्यवसाय करूया. तर अमलगमेशन मध्ये 2 असतील, 3 असतील, 4 असतील, चालतंय, डझंट मॅटर. पण ऍब्सॉर्प्शन मध्ये किती पाहिजेत? किमान 2 पाहिजेत. म्हणजे एक कंपनी काय करेल, दुसऱ्या कंपनीला खरेदी करेल. तर किमान 2 पाहिजेत ना, एक खरेदी करणारी आणि एक स्वतःला विकणारी. तिसरं दिलंय एक्झिस्टन्स. ओके, तिसरा पॉईंट दिलाय बेसिसचा एक्झिस्टन्स. तर ह्यामध्ये काय होतं, सगळ्या जुन्या कंपन्या बंद होऊन एक कंपनी चालू राहते. अमलगमेशन मध्ये पण तेच होते, ऍब्सॉर्प्शन मध्ये पण तेच होते. एक्झाम्पल दिले, ए प्लस बी इज इक्वल टू सी आणि ए ऍब्सॉर्ब बी, जे आपण मगाशी डिस्कस केलेलं आहे. तर हे जे आहे हे तुमच्या मित्रांनो एमसीक्यू जे आहे ह्याच्यासाठी ह्या गोष्टी थोड्याशा इम्पॉर्टंट आहेत. ओके. नाव आता ह्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे की अमलगमेशनचे AS 14 म्हणजे अकाउंटिंग स्टँडर्ड 14 नुसार किती प्रकार पडतात. ओके. तर अमलगमेशनचे मित्रांनो 2 प्रकार पडतात. पहिला आहे अमलगमेशन इन द नेचर ऑफ मर्जर. ओके, पहिला जो प्रकार आहे तो आहे अमलगमेशन इन द नेचर ऑफ मर्जर आणि दुसरा प्रकार आहे अमलगमेशन इज इन द नेचर ऑफ परचेस. आता हा जो प्रकार आहे नेचर ऑफ परचेस, हा आपल्या एमकॉमच्या सिलेबसमध्ये अभ्यासाला आपल्याला दिलेला आहे. हा जो प्रकार आहे मर्जरचा हा आपल्याला दिलेला नाहीये. जर तुम्ही सिलेबस बघितला तर आपल्याला तिथे खाली सरळ सरळ लिहिलेलं दिसेल की अमलगमेशन बाय परचेस जे आहे तेच आपल्याला अभ्यासाला मित्रांनो त्यांनी दिलेलं आहे. ओके. तर हे जे काही गोष्टी आहेत ह्यामध्ये ज्या काही इथं डिटेल्स दिलेल्या आहेत त्या आपण डायरेक्टली डिस्कस करणार आहे. आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नेक्स्ट लेक्चरमध्ये बघेल त्यावेळेला. ओके. सो आफ्टर दॅट इथं आहे परचेस कन्सिडरेशन. तर परचेस कन्सिडरेशनचा मुद्दा नंतर बघूया. आता इथे एक जस्ट एक पॉइंट बघूया की एमसीक्यूच्या दृष्टीने महत्वाचा जो आहे तो अमलगमेशन किंवा ऍब्सॉर्प्शन का होतं, म्हणजे बेसिकली एखाद्या कंपनीला त्यातनं नेमका फायदा काय होऊ शकतो. तर पहिली गोष्ट आहे मार्केट शेअर वाढवण्यासाठी. पहिली गोष्ट आहे मार्केट शेअर वाढवण्यासाठी. सपोज सपोज एक कंपनी आहे, ती सध्या फक्त महाराष्ट्रामध्ये आपला बिझनेस करते. ओके, एक कंपनी आपली महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करते. आणि सपोज एक सिमिलर कंपनी आहे जी सध्या कर्नाटकमध्ये सेम व्यवसाय करते. म्हणजे आपला जसा व्यवसाय आहे तसाच तिकडे कर्नाटकमध्ये त्यांचा सुद्धा आहे. आणि सपोज ही कर्नाटकमधली कंपनी विकायला निघालेली आहे. ओके. तर आपण महाराष्ट्रामध्ये काय करू शकतो की त्या कंपनीला आपण जर खरेदी केला तर मित्रांनो आपला बिझनेस ऑटोमॅटिकली कर्नाटकमध्ये काय होऊ शकतो, वाढू शकतो. बरोबर आहे. तर यामधनं काय होईल, आपला मार्केट शेअर वाढेल. बरोबर आहे, मार्केट शेअर वाढेल. बिकॉज कर्नाटकमध्ये ती कंपनी काम करते, त्यांचा काहीतरी तिथं कस्टमर बेस असेल, त्यांचे तिथं व्हेंडर्स असतील. बरोबर, त्या ब्रँडचं तिथं थोडंफार नाव असेल. ते सगळं आपण आपल्याकडे घेऊ शकतो जर त्या कंपनीला आपण अक्वायर केलं तर. ओके. सो त्या केसमध्ये अमलगमेशन तुम्हाला इम्पॉर्टंट राहतं. सेकंड विषय आहे कॉम्पिटिशन कमी करण्यासाठी. ओके. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याकडं टेलिकॉम सेक्टरमध्ये 2 कंपन्या होत्या. एक होती एअरटेल. ओके. आणि सॉरी, एअरटेल नाहीये, आयडिया आणि वोडाफोन, या बरोबर. तर ह्यामध्ये 2 कंपन्या आपल्याकडे होत्या. पहिल्यांदा आयडिया प्लस वोडाफोन. ओके. ह्या दोघांचं काय झालं मित्रांनो, त्या दोघांचं अमलगमेशन झालं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. बिकॉज काय होतं की त्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये आलं होतं जिओ. आणि जिओची ताकद एवढी अफाट होती की ह्या 2 कंपन्या एकट्या त्या जिओशी कॉम्पीट करू शकत नव्हत्या. सो त्या केसमध्ये त्या दोघांनी काय ठरवलं की आपल्याला जर मार्केटमध्ये टिकायचं असेल आणि स्ट्रॉंगली कम्पीट करायचं असेल तर आपण दोघांनी एकत्र येऊया. बरोबर. म्हणजे बघा, एखाद्या मोठ्या शक्तीविरोधात लढण्यासाठी छोटे घटक एकत्र आले तर आणि त्यांनी मोठ बांधली तर त्यांना लढाई पुढची करणं थोडं सोपं जाते. त्या केसमध्ये म्हणजे आपल्याला काय होतं की आपलं कॉम्पिटिशन जर कमी करायचं असेल तर अमलगमेशन आपल्याला उपयोगी येतं.
तिसरं आहे कॉस्ट रिडक्शन, ज्यामध्ये आपण लिहिलेलं आहे इकॉनॉमिक्स ऑफ स्केल. ओके, आता हा पॉईंट जो आहे इकॉनॉमिक्स ऑफ स्केल, हा तुम्ही ह्याच्यामध्ये बघितला असेल मे बी. इकॉनॉमिक्समध्ये बघा कसं असतं की जेवढं जास्त मोठ्या प्रमाणावर आपण उत्पादन करू तेवढा आपला उत्पादनाचा खर्च कमी येतो. ओके, बरोबर आहे. जेवढं जादा उत्पादन तुम्ही कराल तेवढा खर्च कमी येतो. तर समजा तुम्ही दोन कंपन्या एकत्र येऊन काम करायला लागला, तर दोघांकडे असलेल्या फीचर्सचा वापर करून तुम्ही काय करू शकता, उत्पादन वाढवू शकता आणि कॉस्ट रिड्यूस कशी करता येईल याविषयी विचार करू शकता. बघा, आपली किंमत जर कमी झाली तर आपण मार्केटमध्ये उद्या अजून चांगल्या किमतीला ते प्रोडक्ट काय विकू शकतो. ओके, देन नेक्स्ट आहे तुमचं टॅक्स बेनिफिट्स. ओके, त्यातनं काही टॅक्स बेनिफिट्स पण मिळतात आपल्याला. आणि देन पुढचं आहे फायनान्शियल स्ट्रेंथ वाढवण्यासाठी. फायनान्शियल म्हणा, ऑपरेशनल म्हणा, मार्केटिंग म्हणा. कसं असतं, आपल्यासोबत जेवढे स्पेशालिस्ट लोक असतील, सपोज फायनान्स मधले एक्सपर्ट्स आहेत, मार्केटिंग मधले एक्सपर्ट्स आहेत, ऑपरेशन मधले एक्सपर्ट आहेत, ओके, टॅक्सेशन मधले एक्सपर्ट आहेत, तर आपला फायदा जादा होऊ शकतो. राईट. तर मग मित्रांनो, की स्ट्रेंथ वाढवण्यासाठी सगळ्यांचं एकत्रीकरण असणं हे गरजेचं आहे. कसं असते, एक माणूस हा सगळ्या क्षेत्रामध्ये एक्सपर्ट नसतो. एक माणूस एका क्षेत्रामध्ये असेल, दोन क्षेत्रामध्ये असेल, पण कंपनी जर आपल्याला मोठी करायची असेल तर आपल्याला सगळे एक्सपर्ट पाहिजेत आणि त्याच्यासाठी अमलगमेशन हे गरजेचं मित्रांनो आहे. सो आय होप हे तुम्हाला इंट्रोडक्टरी आपलं पहिलं जे लेक्चर होतं ते समजलं असेल. याबद्दल काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट करू शकता किंवा डायरेक्टली कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकता. थँक्यू सो मच. ह्याचं जे नेक्स्ट पार्ट आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये इथं कंटिन्यू प्रॉब्लेम्स त्याचे करणार आहोत.